आता मला सांगा आपण काय करतोय? आता आपण पिक्या आंब्याचा मोहरीचा उकडंबा. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हे पिकलेला आंबा आहे. ऍक्च्युली छोटे कैऱ्या म्हणजे छोटे बिटक्या म्हणतात त्याला. छोटे आंबे असतात त्याला गावी बिटक्या म्हटल्या जातात. त्या शिजवून घ्यायच्या. ओके. तर म्हणून इथे आता काय त्या मिळत नाहीत म्हणून मी इथे मोठा आंबा कापून घेतलाय, शिजवून घेतलेला आहे. ओके. गुळ, हा गुळ, कोथिंबीर, कोथिंबीर त्याच्यानंतर मोहरीची ही म्हणजे पावडर, मोहरीची पावडर. हा इराणी हिंग, लोणचं, उसळी मिरची म्हणजे फोडणीचं मिरचीचं लोणचं किंवा फोडणीची मिरची करतात त्याच्यात ते घालतात. मोहरी, मेथी तळून त्याची पावडर करून घेतली. ओके. हळद, तिखट आणि मीठ. ओके. साहित्य बघितलेलं आहे. हे इराणी हे असं मिळतं का? हा, इराणी हिंग असं मिळतं. आणि मग हे मी काय करते, मी तळून म्हणजे मिक्सरवर पावडरच करून ठेवते. म्हणजे प्रत्येक वेळेला ह्याच्यात नाही टाकलं तरी जरा स्पेशल असतं का? स्पेशल. आणि ह्याचा खमंगपणाच मिरची किंवा म्हणजे लोणचं करतो आपण त्याला येतो. ओके. साहित्य बघितलेलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं मला सांगा पहिलं. मोहरी टाकायची. ओके. मोहरी झाल्यानंतर त्याच्यात हळद घाला. आणि मिरची पावडर, तिखट. आता हिंग घाला. आता गॅस बंद करा आधी. आणि आता गूळ घाला. बस घाला सगळा घालायला लागणार आहे. अच्छा, सगळा घाला. मी ते आंबे आहेत ना. त्याच्यानंतर आंब्याच्या फोडी घाला. बाट त्याच्यात गेली पाहिजे. ओके. आता त्यानंतर हे घालायचं. बस. आता हे आपण महत्वाचं आहे ना. ते घाला. मोहरीची पावडर. चांगली ताजी असेल. आणि मीठ. मीठ घालायचं. मीठ एवढंच नाही घाला आणखी. बस. ओके. जवळजवळ झालंय आपलं. झालं पूर्ण झालं. रेडी. लिहायला घ्या. तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या तेवढ्यात लिहायला घ्या. साहित्य आणि कृती. मोहरीचा उकडांबा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या कैरीच्या फोडी, गूळ, कोथिंबीर, मोहरीची पूड, इराणी हिंग, मोहरी, हळद, तळलेल्या मेथीदाण्याची भरड, तिखट आणि मीठ. कृती: तेलामध्ये मोहरी, हळद आणि लाल तिखटाची फोडणी करावी. गॅस बंद करून फोडणीमध्ये इराणी हिंग एकजीव करावा. या फोडणीमध्ये गूळ, उकडलेल्या कैरीच्या फोडी, 2 ते 3 चमचे मोहरीची पूड, मेथीदाण्यांची भरड आणि मीठ घालून मोहरीचा उकडांबा एकजीव करून घ्यावा.